आम्ही आमचा हा झालेला पराभव मानतच नाही. प्रशासनाला हाताशी धरून आमचा पराभव केलाय. याचं प्रायश्चित भविष्यात तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. भाजप विरोधात अशी उघड भूमिका मंत्री मकरंद पाटलांनी घेतली होती. त्याला कारण होतं सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक. त्यावेळी भाजपच्या प्रिया शिंदे जिल्हाध्यक्षपदी निवडल्या गेल्या आणि संख्याबळ असून देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषद इमारतीच्या 4थ्या मजल्यावर मंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली. तसं त्यांनी सभागृहात देखील सांगितलं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही मंत्र्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आणि मकरंद पाटलांनी तर बोलूनच दाखवलं की याचं प्रायश्चित्त भाजपला मिळणार. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या दोन्ही मंत्र्यांना भाजपला कोंडीत पकडण्याची वेळ आली. त्याला निमित्त ठरली आगामी विधान परिषद निवडणूक. सांगली सातारा या 2 जिल्ह्यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक नावं सातारा जिल्ह्यातून चर्चेत आहेत. त्यासोबतच या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळं जुन्या जखमा अजूनही ताज्या असताना भाजप विरोधातील पक्षांना ही संधी चालून आली आहे असंच म्हणता येईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील पक्षी बलाबल, संभाव्य उमेदवार आणि एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. या मतदारसंघाची रचना ही 2 जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्यातून विधान परिषदेवर सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातून जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक आणि पंचायत समित्यांचे सभापती हे मतदार असणार आहेत. सध्याचं पक्षीय बलाबल लक्षात घेतलं तर महायुतीला ही जागा निवडून आणणे सहज शक्य आहे. पण याआधी ज्या घटनेचा उल्लेख केलाय त्यामुळे महायुतीत सगळंच आलबेल सुरू आहे असंही म्हणता येणार नाही. मतदारसंघांची आकडेवारी पाहता सध्या भाजपकडे 314 मतं आहेत, राष्ट्रवादीकडे 205, शिवसेनेकडे 111, काँग्रेसकडे 73 तर अपक्षांची संख्या 30 आहे. यात ज्या पक्षाची निर्णायक भूमिका ठरणार आहे त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 119 मतं आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता सातारा जिल्ह्यातूनच उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 2 नावावर सध्या शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार धैर्यशील कदम आणि सुनील काटकर ही 2 नावं पक्षातील वरिष्ठांना कळवण्यात आली. आता या दोन्ही नावांचा विचार केला तर जयकुमार गोरे हे धैर्यशील कदमांच्या नावासाठी आग्रही आहेत, तर सुनील काटकर यांच्या नावासाठी उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतलाय. त्यासाठी मुंबईत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याचं देखील स्पष्ट झालंय. सुनील काटकर हे उदयनराजेंचे निकटवर्ती आहेत. याआधी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती पदावर त्यांनी काम केले. तसेच सध्या ते भाजपच्या सातारा लोकसभा संयोजक या पदावर कार्यरत आहेत. उदयनराजेंनी त्यांच्यासाठी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरणार की नाही हे काही दिवसातच लक्षात येईल. पण त्याबरोबर दुसरं चर्चेत असलेलं नाव म्हणजे धैर्यशील कदम. 2019 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना बाळासाहेब पाटलांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2024 साली पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी विधानसभेला माघार घेतली. त्यामुळे होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी धैर्यशील कदम हे भाजपचे प्रमुख दावेदार असणार आहेत. याशिवाय भाजपकडून सत्यजित पाटणकर आणि विक्रम पावसकर यांच्याही नावांची चर्चा आहे. आता हे सगळं झालं भाजपचं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव समोर आलंय. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या, त्यामुळे ही निवडणूक देखील एकत्र लढल्यास भाजपला तगडं आव्हान मिळू शकतं. आता यात शिवसेनेची भूमिका काय असणार हे महत्वाचं आहे. कराड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे बाळासाहेब पाटलांना उमेदवारी दिल्यास महायुतीची मतं फुटू शकतात. धैर्यशील कदम विरुद्ध बाळासाहेब पाटील हा पारंपरिक सामना पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास काँग्रेसची भूमिका काय असणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे. अनेक शक्यतांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संजीवराजे निंबाळकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. संजीवराजे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेत. त्यामुळे सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध राखून असलेले संजीवराजे देखील शिवसेनेसाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं वक्तव्य केलंय. त्यामुळं सातारा सांगलीची जागा 3 पैकी कोणत्या पक्षांना मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. सध्या तरी संख्याबळाच्या आधारावर भाजप ही जागा लढवेल असं चित्र आहे. मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसकडे 73 मतं आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली तर इथली लढत तिहेरी होऊ शकते. अशा वेळी भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते. सर्व 17 जागांवर महाविकास आघाडी उमेदवार देणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. सातारा सांगलीची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला संख्याबळाच्या आधारे सुटेल. त्यामुळे सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव
माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा असणार आहे. तसंच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं देखील नाव उमेदवारीसाठी निवडलं जाऊ शकतं. सध्या तरी कराड उत्तर मतदारसंघातील बाळासाहेब पाटील विरुद्ध धैर्यशील कदम ही जुनीच लढत नव्याने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या निवडणुकीत कोण उमेदवार असेल आणि कोणाचं पारडं जड असेल हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.